मनुष्याला मी घडवलंय, त्या जिवंत मनुष्यामध्ये मी आता राहणार. पवित्र आत्मा बनून जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला, आज तुमच्या आमच्यामध्ये परमेश्वर जिवंत राहतो. मग किती जणांना वाटतं पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहा? पवित्र आत्मा म्हणजे स्वतः येशूच आहे, पण इथे येशूला आपण यूज दिना. बाप्तिस्माच घेत नाही, येशू कसा येईल मध्ये? हालेलुया. बाप्तिस्माच घेत नाही आपण, जोपर्यंत बाप्तिस्मा घेत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा कसा येईल आतमध्ये? की चेअर आहे, या चेअरवर एकच माणूस बसू शकतो. एकतर भूताचा आत्मा बसल, नाही तर देवाचा आत्मा बसल. पण वचन आपण मान्य करत नाही, वचनावर आपला विश्वास नाही, वचनाला आपण तुच्छ लेखतो. बाप्तिस्मा घ्या, नाही असंच यायचं ना असंच जायचं, काही गरज आहे, फक्त प्रार्थना करा. मग असं करत आहे तर आपण वचनाला किंमत देतोय का? नाही. मग पवित्र आत्मा आपल्यामध्ये येईल राहील का? होय, आपल्याला नीट करायचं, आपल्यामध्ये यायचंय, आपल्यामध्ये राहायचंय. आपल्या जिथं जिथं त्रास आहे ते सगळं पवित्र आत्म्याला काढायचंय. हे मंदिर आहे तर मंदिराला नीट करायचंय, दुरुस्त करायचंय. ह्याच्यामध्ये असलेला पापी स्वभाव घरशेकरचं बघताय तुम्ही, स्वतःला ठेचून घेतो आता. पण जेव्हा येशू आला, येशूने जी वॉर्निंग दिली त्याच्यामधून ते भूत निघून गेले, तर शुद्धीवर आला.